सुष्मिता यार, कामाच्या मध्ये काय मला डिस्टर्ब करतेस? ओ सॉरी सॉरी, नंदुताई. रो यार, अधीरा यार. तुला मुद्दाम केलंस ना? इडियट. पण तू अशी अचानक इथे कशी काय आलीस? मला माझ्या नवऱ्याची आठवण आहे. मी यायचं नाही का? असं बोललो का मी? नाही, पण मी तुझ्यासाठी काहीतरी आणलंय. काय? फिट. टडा! तुझी फेवरेट फिल्टर कॉफी. ओ माय गॉड, थँक्यू सो मच यार अधीरा. हॅलो, झालं एवढंच? म्हणजे तुला सरप्राईज नाही आवडला का? थँक्यू म्हणतोय ना त्या सरप्राईज साठीच. ही कॉफी सरप्राईज आहे का? मी असंच करतोस तू. म्हणजे सगळं मी एकटीनेच मिस करायचं तुला, तू काही मिस नाही करणार मला. मी पण तुला खूप मिस करतो अधीरा. रिअली? बॅगचं काय आता? थांब ना जरा. हे बघ, तुला इतकं मिस करतो की हा फोटो सतत माझ्यासोबत ठेवतो. मी नाही ठेवत फोटोज वगैरे, का? कारण माझ्या मनात असतोस ना तू. मला फोटोची गरजच नाहीये. आय लव्ह यू. आय मिस्ड यू सो मच. I missed you too, अधीरा. दे, इथे दे एक मिनिट. काय आता? रो, काय सांग ना, काय चाललंय तू? थांब ना अधीरा जरा. व्हॉट इज दॅट? व्हॉट इज दॅट? ओके, वेट. अरे अरे, व्हॉट? दिस इज फॉर मी. Obviously for you. दिस इज माय फेवरेट चॉकलेट. I know, right? रो, मला सांग, घरी सगळं ठीक आहे ना? नंदुताईने अंशुमन दादाला शिक्षा दिली आहे. एकदम प्रॉपर कडक शिक्षा. मज्जा आली माहितीये. अंशुमन दादाला कोणीतरी असं कॉल आउट करण्याची गरजच होती. ऍक्च्युली नंदुताईमुळे श्वेताला न्याय मिळालाय माहितीये. असं केल्यामुळे नंदुताईचा रिस्पेक्ट माझ्या मनात प्लस झालाय. सॉफ्ट वर. तर माहिती आहे धीरा, ताई तशीच आहे. म्हणजे ती सगळ्यांची एकदम प्रेमाने वागते, पण एकदा का रुद्रावतार धारण केला की मग काही खरं नसतं समोरच्याचं. आय नो राईट. त्या दिवशी पण ती आली आणि अगं मला एक जोरात ठेवून दिली. ओ माय गॉड. आणि तू सुद्धा माझं काही न ऐकता मला एक ठेवून दिलीस. सॉरी 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 सॉरी. त्या दिवसासाठी खरंच खूप सॉरी. रो रो, हे बघ, त्या दिवशी डिवोर्सची नोटीस तू पाठवलीस, मी बघितलं आणि आय वॉज कम्प्लिटली शॅटर्ड. आय एम सो सॉरी. इट्स ओके. परत परत माझ्याकडून असं नाही होणार. इट्स ओके. तर मग आता मी आलीच आहे, तर मग मी इथे राहू? आर यू सिरियस अधीरा? ऑफकोर्स आय एम सिरियस. प्लीज ना. सी, मी तुझ्याशिवाय नाही राहू शकत रो. आणि एवढ्या सगळ्या गोष्टी घडल्यात आणि आता सगळी मिसअंडरस्टँडिंग क्लिअर झाली. प्लीज मी राहते ना, प्लीज. ओके ओके, मी आईला सांगतो. पण एक रिक्वेस्ट होती अधीरा, आता मागे जे काही झालंय त्यामुळे तू प्लीज कोणतेच ग्रजेस होल्ड करू नकोस. मी सुद्धा ट्राय करेन काहीतरी बेस्ट वे आउट काढायला यामधनं. प्लीज तोपर्यंत तू मला कॉपरेट करशील का? एनिथिंग फॉर यू. सो मी माझा अँगर, माझा इम्पल्सिव्हनेस हे सगळं कंट्रोल करायचं माझा 100% ट्राय करेन. आय लव्ह यू अधीरा. I love you too. I missed you so much. I missed you too, अधीरा.
नाही 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 हो, हा क्लॉज बदलायला लागेल आपल्याला. हो, खूप वन साइडेड आहे तो क्लॉज. हे बघा, आपल्याला ना फक्त फक्त फास्ट काम करायचं नाहीये, तर चांगलं काम करायचं आहे. हां, त्यामुळे टाइम फ्रेम जर वाढवली ना तर आपल्याला वेळ मिळेल आणि शांतपणे शांतपणे काम करता येईल आपल्याला. हां, ठीक आहे ठीक आहे. एक विचारू का? हां, हो, झालं माझं आत्ता नायकांशी बोलणं झालं. ठीक आहे, ऑफिसमध्ये आल्यानंतर फायनल करूया. ओके, या बाय. एक मिनिट थांबा, मला बोलायचं. हां, बोला. तुम्ही आता फोनवर बोलत होतात ते कुठल्या एखाद्या नवीन असाइनमेंट बद्दल बोलताय का? नाही, तसं नवीन नाही आहे, पण माझ्यासाठी नवीन आहे. म्हणजे 3 स्टार 5 स्टार हॉटेल बरोबर वेगवेगळ्या कॅटेगरीतली काही डील्स आहेत. अंशुमन आधी सगळं बघायचा. आता ती सगळी कामं त्याच्याकडनं काढून घेतली आहेत, त्यामुळे मी स्वतः लक्ष घालतोय. तुम्ही काम बघताय ही चांगली गोष्ट आहे, पण अहो स्ट्रेस सुद्धा घेताय तुम्ही त्याचा. अहो, घेत नाहीये स्वानंदी मॅडम, तो येतोय, कारण माझ्यासाठी हे सगळं नवीनच आहे ना. आधी अंशुमन हे सगळं करायचा तेव्हा एवढा स्ट्रेस यायचा? नाही, कारण तेव्हा मी फक्त मॉनिटरिंग करायचो. एक्झॅक्टली. मग आत्ताही तुम्ही तसंच करू शकता ना कंटिन्यू. म्हणजे अंशुमनच्या टीममधल्या एखाद्या सिनियर व्यक्तीला तुम्ही ते काम करायला सांगा. आनंदाला कदाचित त्यांच्याबरोबर असतील आणि तुम्ही पूर्वीसारखं मॉनिटरिंगच करा. म्हणजे तुम्हाला स्ट्रेस कमी येईल आणि कामही होईल. सवय आहे मला त्याची. कसली? काम करायची का स्ट्रेस घ्यायची? असा स्ट्रेस कोणी मुद्दामून घेतं का स्वानंदी मॅडम? आणि तशा काही चांगल्या गोष्टी करतोच आहे की मी. ते काय, योगा प्राणायाम आठवड्यातनं किमान 4-1 वेळा तरी करतो मी. हो, पण तुम्हीच म्हणालात ना की काम फास्ट नाही झालं पाहिजे, फक्त चांगलं सुद्धा झालं पाहिजे. मग आता काम चांगलं होण्यासाठी मुळात आपण मानसिकदृष्ट्या, शारीरिकदृष्ट्या छान फिट असणं गरजेचं आहे. स्ट्रेस घेऊन नाही चालणार. चालेल, TNA मॅडम, तक्रार न करता तुम्ही सोडवली. एक मिनिट. हा बाबा. हा नंदू, अगं तू माझ्यासाठी ते आयुर्वेदिक औषधं मागवणार होतीस, आलीत का? हो बाबा, मी आज ऑफिसमधनं घरी जाताना तुम्हाला देऊन जाईन. बर बर, ठीक आहे, काही हरकत नाही, ठेवतो.